जय शिवराय शेतकरी मित्रांनो, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका निधी वितरित करण्याचा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा रब्बीचा प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका निधी वितरित करण्यात येणार आहे। आता याची मर्यादा 3 हेक्टर इतकी ठेवण्यात आलेली, पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आहे की खरीप हंगामामध्ये सुद्धा 3 हेक्टर इतकी मर्यादा ठेवण्यात आली होती, परंतु शेतकऱ्यांना काहींना अर्ध्या हेक्टरचे पैसे आले, काहींना 1 हेक्टरचे आले, काहींना 2 हेक्टरचे आले। मग आता रब्बी मध्ये तसंच होणार आहे का? काहींचं असं म्हणणं आहे की आम्हाला पैसेच आले नाही, मग आम्हाला रब्बीचं अनुदान भेटणार आहे का? कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे, किती शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि संपूर्ण 10,000 भेटणार आहे की नाही भेटणार आहे, संपूर्ण आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, शासनाने खरीप हंगामातील नुकसानीचा आढावा लक्षात घेऊन रब्बीची तयारी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका अनुदान जाहीर केलेलं आहे आणि हाचा शासन निर्णय प्रकाशित केला 31 ऑक्टोबर 2025 रोजी आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे। आता विषय असा आहे की शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सरसगट 3 हेक्टर पर्यंत हे अनुदान आम्हाला भेटणार आहे का, की जसं 8,500 मागच्या वेळेस भेटलं खरीप मध्ये तसंच रब्बी मध्ये पण होणार आहे का? तर विषय असा आहे की पंचनामे जशा दृष्टीने तुमचे झाले, समजा जर तुमचं खरीप मध्ये पंचनाम्यामध्ये तुमचं नुकसान 1 हेक्टरचं दाखवण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला रब्बी मध्ये सुद्धा 1 हेक्टरचं नुकसानग्रस्तचा निधी भेटणार आहे। म्हणजे जर तुमचं खरीप मध्ये समजा तुमचं अर्ध्या हेक्टरचं नुकसान दाखवलेलं आहे, तर रब्बी मध्ये सुद्धा तुम्हाला अर्ध्या हेक्टरचे पैसे भेटणार आहे। काहींचं म्हणणं होतं की सरसगट 3 हेक्टर पर्यंत भेटणार आहे का? तर जर तुमचं खरीप मध्ये पूर्ण 3 हेक्टरचं नुकसान नोंदणीमध्ये दाखवलं असेल, म्हणजे जेव्हा सर्वे झाला तेव्हा जर तुमचं पूर्ण 3 हेक्टर असं नुकसान दाखवलं असेल, तर तुम्हाला रब्बी मध्ये सुद्धा पूर्ण 30,000 रुपये म्हणजे 3 हेक्टरचं पूर्ण भेटणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे, किती शेतकरी यासाठी पात्र आहे, हे बघण्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याबाबत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत देण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे। आता यामध्ये कोणकोणते जिल्हे, किती शेतकरी पात्र आहे हे संपूर्ण आपण जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्यात विविध जिल्ह्यात खरीप 2025 या कालावधीत अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामीकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष मदत देण्याबाबत असा शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान अशा प्रकारचे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये तयारी करण्यासाठी बी बियाण्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलेले आहे आणि याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे, बघू शकता, प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका निधी 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे। आता हे कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटणार आहे आपण हे बघूया। जुलै ते सप्टेंबर मध्ये ज्या जिल्ह्यांचं नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यांना हे भेटणार आहे। आता इथं बघू शकता, या कालावधीत राज्यात पुणे, नाशिक, अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे शासन निर्णयाद्वारे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 1765 कोटी 22,92,000 रुपये इतका मंजुरी देण्यात आलेली। आता येणाऱ्या 15 दिवसात हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या डीबीटी द्वारे असं सांगण्यात आलेले। आता या विभागामधील कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र आहे हे बघूया आपण। आता बघू शकता, पुणे विभागामध्ये सातारा आहे। ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या बघू शकता 14,643 इतके बाधित झालेले। एकमेव तुम्ही आता बघू शकता, मी तुम्हाला सांगतो की कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता हा प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका निधी येणार आहे। सातारा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, अमरावती इतक्या विभागांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप केला जाणार आहे। तुम्ही बघू शकता 1765 कोटी 22,92,000 रुपये इतका निधी या एवढ्या जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे आणि प्रत्येक विभागामध्ये तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांची संख्या आणि किती कोटी रुपये जाहीर झालेले हे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय। ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये इतका निधी या जिल्ह्यांकरता वितरित केला जाणार आहे. डीबीटी द्वारे येणाऱ्या 15 दिवसाच्या आत असं शासनाद्वारे कळवण्यात आलेलं आहे या GR मध्ये. आशा करतो की शेतकऱ्यांना या रब्बी हंगामामध्ये ही हेक्टरी जे मदत जाहीर झालेली ही प्रत्येक शेतकऱ्याला भेटो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सांगा तुम्हाला किती रुपये निधी भेटला आणि कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला भेटला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.